आजचा आपला विषय आहे गुळाचा चहा. कारण जर गप्पा सुरू करायच्या असतील, तर गुळाच्या चहापेक्षा जास्त चांगला काही ऑप्शन असेल असं मला वाटत नाही. आणि गुळाचा का? तर कारण आपला हा प्रवास गोड व्हायला हवा यासाठी साखरेचा आपण आधार घेणार नाही आहोत. साखर जितकी कमी करता येईल तितकं करणार आहोत. मी स्वतः प्रयत्न करते. मी पूर्णपणे कट डाउन करू शकले नाहीये. पण हाच तो मुद्दा आहे, की जो मला तुमच्याशी बोलायचा आहे. हळू-हळू, थोड्या-थोड्या, चांगल्या-चांगल्या सवयी आपण आयुष्यात कशा ॲड करत जाव्यात. त्या आपण किचनपासून सुरू करतो मोस्टली. जेव्हा आरोग्याचा काही मुद्दा येतो, तर तो आपण आता सुरू करूया. बडबड सुरू झालेली आहे. आता चहाची तयारी सुरुवात करूया. सो लेट्स डू इट. चहासाठी सर्वात आधी आपण घेतोय पाणी. बरं चहा काही कोणाचा काही वेगळा नसतो. बरोबर. म्हणजे चहा, चहा असतो. प्रत्येकजण आपापलं त्याच्यामध्ये शोधू शकतं. काय करायचंय? मला स्ट्राँग लागतो, मला लाईट लागतो, मला थोडासाच उकळलेला लागतो. ते गंमत चहाची नाहीये. चहामध्ये गूळ टाकण्याची आहे. कारण गुळाचा चहा करताना मला खूप टेन्शन यायचं. मला असं वाटायचं की आता माझा चहा फाटणार. दुधाचा चहा आहे, त्याच्यात गूळ टाकला की चहा फाटणार. तर त्यासाठी आज मी गुळाच्या पावडरचा वापर करते आहे. पण आपण किसलेला गूळ सुद्धा वापरतो. तर त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला डिटेल्स देईन. पाणी छान उकळलेलं आहे. मी मसाला टी वापरते. तर आपण आता त्याच्यामध्ये 1 चमचा चहा पावडर टाकूया. त्यानंतर आलं. मी अशा या छान-छान वस्तू ज्या माझ्या खरंच खूप आवडीच्या आहेत, त्या मी अशा छान पद्धतीने ठेवते. सो दॅट मला रोज सकाळी चहा बनवताना, संध्याकाळी कधी चहा प्यावासा वाटला तर तेव्हा वस्तू पटकन मिळाव्यात आणि त्याचसोबत त्या घेताना मला खूप जास्त आनंद व्हावा. चहात टाकतोय आपण थोडंसं आलं, कारण ऑलरेडी हा मसाला टी आहे, तर आपल्याला जास्त काही टाकायचं नाहीये. तरी जास्त झालंच. ठीक आहे. चहाला छान उकळी आलेली आहे. आलं त्यात आपण टाकलेलं आहे. आता वेळ आलेली आहे दुधाची. म्हशीच्या दुधाचा चहा खूप छान होतो. पण आता बाळांना मी गाईचं दूध वापरते आणि म्हशीच्या दुधाचं दही लावते. त्यामुळे मी ते आता सध्या गाईचं दूध वापरते. उकळी येईपर्यंत आपण कप रेडी ठेवूया. तर आपण गुळाचा चहा करतोय, तर आपल्याला कपात गुळ घ्यायचा. मी किचन सेटअप करताना सुद्धा एक व्हिडिओ करणारच आहे. म्हणजे तुम्हाला माझं किचन सुद्धा बघता येईल आणि माझं किचन सुद्धा सेट होईल. चहा उकळतोय छानपैकी. आता आपण घेऊया तोपर्यंत गुळ. गुळ आपण घेणार आहोत 1 चमचा. गुळाची पावडर ही आहे गुळाची पावडर. अशी पावडर. आता ही कोणता ब्रँड आहे मला आता आठवत नाहीये. पण मी तो तुम्हाला सांगेन नेक्स्ट टाइम. ओके, अशा प्रकारे ही गुळाची पावडर घेतलेली आहे आपण आणि यामध्ये आता गरमागरम चहा ओतणार आहोत. अशा प्रकारे गूळ ऍड केलात तर चहा फाटणार नाही. घरून शूट करण्याची ही एक गंमत असते की कोणत्याही प्रकारचं दडपण नसतं. कम्फर्टेबली तुम्ही तुमच्या घरातून शूट करू शकता. पण असे हे बॅकग्राऊंड नॉईज तुम्हाला येणार या प्रोसेसमध्ये. पण मी सुद्धा याबरोबर कम्फर्टेबल होते. असंच काही छान छान व्हिडिओ मला घरातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. ज्यांना ज्यांना काळजी वाटते की मला गुळाचा चहा वरती शिफ्ट व्हायचंय, पण साखरेवरून गुळावर शिफ्ट कसं व्हावं ते कळत नाहीये, त्यांनी आजपासून हा प्रयत्न सुरू करा. गुळाची पावडर ऑर्डर करा किंवा कुठून तरी विकत घ्या. घरात गूळ असेल तर तो चिरून सुद्धा तुम्ही हा चहा करू शकता.
मी सुद्धा घाबरतच शिफ्ट होते यावर, कारण साखरेवरती आपलं इतकं प्रेम असतं, इतकं आपण ऍडिक्टेड असतो साखरेला, की ती सवय सुटत नाही मुळात. पण छान वाटलं आजचा जरा व्हिडिओ करून, मला सुद्धा रिफ्रेश वाटलं. नाचणीचा आणि खजुराचा लाडू मी यासोबत खाणार आहे. त्या सगळ्या रेसिपी हळूहळू तुमच्यापर्यंत पोहोचवेन मी. जास्तीत जास्त व्हिडिओज करायचा प्लॅन तर आहे. चहा कसा आहे तुम्हाला मी सांगितलंच नाही. हा हा हा, परफेक्ट. मम्मा चहा कशी तर गुळ टाक, काहीतरी टाका त्यात, म्हणजे साखर नाहीये त्यात, गुळ आहे. ठीक आहे ना, वरती तो पावडर ठेवली तुला. व्हेरी गुड. उत्तम झालेला आहे चहा. त्यासोबत हा लाडूचा बेत, त्यामुळे परफेक्ट मील होऊन जातो. आपल्याला दिवसातले 4-5 मील्स कव्हर करायचे आहेत. त्यासाठीच्या वेगवेगळ्या हेल्दी रेसिपीज मी तुमच्यापर्यंत अशाच आणत राहीन. तुम्ही आजचा व्हिडिओ, हा छोटासा व्हिडिओ का असेना, पण तो तुम्ही जर पूर्ण पाहिला असेल तर थँक्यू सो मच. या व्हिडिओमध्ये माझी साथ दिलेली आहे माझ्या पूर्ण फॅमिलीने. राघवने रेकॉर्डचं बटन दाबलेलं आहे. माझ्या आईने बाळाला सांभाळलेलं आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या मदतींसोबत अशी माझी मम्मा आहे. मम्मा ये, राघव ये. अशा प्रकारे हा व्हिडिओ मी संपवते. त्यामुळे आजचा व्हिडिओ कट करू शकलाय. से बाय. बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. Like, share, and subscribe.